सध्या हे जे भाराशी सरकार आहे, त्रिमूर्ती सरकार, भाराशी म्हणजे भाजप, रा म्हणजे राष्ट्रवादी आणि शी म्हणजे शिवसेना. आता ती शिवसेना राष्ट्रवादी हे फुटीर जरी असले तरी हे भाराशी सरकार, दत्त सरकार म्हणायचे यांना. तर हे श्री दत्त सरकार जे आहे, या दत्त सरकाराचं जर समजा आपण भागच जर बघितला तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे जरी आज एकात एक असले, यांचे गळ्यात गळे असले तरी एक महत्त्वाचं याच्यामध्ये भाजप अजूनही वरचढच आहे अशी शक्यता आहे आणि भाजपला अजूनही स्वबळावरच आपलं सरकार आलं पाहिजे असा गुप्त अजेंडा त्यांचा आहे. आणि त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सरकारचं भाजप हे दोघंही जरी बरोबर नसले, म्हणजे राष्ट्रवादी बरोबर नसला आणि शिवसेना जरी बरोबर नसली तरीही एक महत्त्वाची गोष्ट अशी की स्वबळावर पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी त्यामुळं या त्रिमूर्ती सरकारची एकमेकावर कुरघोडी अशी चाललेली असते आणि ही कुरघोडी अशी प्रत्येकजण बघतं की आपला याच्यामध्ये वर्चस्व पाहिजे, आपलं सर्वस्व यामध्ये पाहिजे आणि म्हणून हे सरकार एक चांगल्या पद्धतीने आपापलं काम करत असतं राहिलेले. आणि यांची जी सुप्त सत्ताभिलाषा ही प्रत्येक पक्षाची अद्याप लपून राहिलेली नाही आहे. प्रत्येक या त्रिमूर्ती सरकारमधील प्रत्येक पक्षाची म्हणजे सत्ता लालसा ही काही लपून राहिलेली नाही. आणि आज त्यासाठीच एक भाजप असा पक्ष आहे की त्यांनी आपल्या पक्षामध्ये इन्कमिंगच सुरू केली. आणि ही जी इन्कमिंग आहे ती बघितल्यानंतर साधारण 1960 साली जेव्हा महाराष्ट्र सरकार स्थापन झालं, महाराष्ट्र 1960ला स्थापन झालं, 1 मे 1960ला, त्यावेळेचे मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण हे बेरजीचं राजकारण सुरू केलं. त्यावेळेस कम्युनिस्ट होते नगर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये एक वेगळे लोक होते ते रजाकार वगैरे, किंवा कोल्हापूरमध्ये काही त्या भागामध्ये वेगळे लोक होते. आणि तर अशा सर्व लोकांना त्यांनी आपापल्या पक्षामध्ये घेण्यासाठी सुरुवात केली. आणि मग प्रत्येकजण आपले बाळासाहेब भारदे किंवा इतर जे लोक होते तर ते लोक बाळासाहेब भारदे सभापती होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे तसं की यशवंतरावांनी जे बेरजेचं राजकारण सुरू केलं त्यांनी विरोधकच शिल्लक ठेवला नाही. आणि मग विरोधक शिल्लक ठेवला नाही त्यामुळं मग त्यावेळेचे जे लोक होते, दत्ता देशमुख वगैरे जे विरोधी त्या काळातले लोक होते, तर त्यांना परत आपापल्या पक्षामध्ये घ्यायचं. त्या अशा कम्युनिस्ट पार्टी होती, प्रजा समाजवादी पार्टी होती आणि बहुसंख्य समाजवादी पक्ष होता. तर हे जे सगळे पक्ष आहेत ह्या सगळ्या पक्षांना त्यांनी आपापल्याकडं करून घेतलं आणि त्यालाच गोंडस नाव दिलं, हे बेरजेचं राजकारण. आणि आता हे भाजपही त्याच प्रकारे करीत आहे बेरजेचं राजकारण. आता बेरजेचं राजकारण कसं की एखाद्या आमदाराचा जो विरोधी असेल, त्यांनी विरोधी निवडणूक लढवली किंवा तो त्या आमदाराचा विरोधी पक्षातील माणूस आहे त्यालाही आपल्याकडे करून घ्यायचं, असा प्रकार एक अक्कलकोटमध्ये घडला. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, त्यांचे कट्टर विरोधक माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे जे सिद्धराम म्हेत्रे, आता हेच म्हेत्रे परवा शिवसेनेत गेले. म्हणजे आता ही महायुतीमध्ये एक झाले. त्यानंतर दुसरा प्रकार होता की जळगावचे ग्रामीणचे आमदार, शिंदेचे मंत्री, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटात गेले. आता एका गुलाबावर दुसरे गुलाब म्हणजे मुका घेण्याची पाळी आली असं एक म्हटलं जातं. पण पाचोरा भडगावचे किशोर पाटील हे शिंदे सेनेचे आमदार, तेथे त्यांचे कट्टर विरोधक दिलीप वाघ यांना शरद पवार गटातून भाजपने आपल्याकडे खेचलं. सध्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी हाच प्रकार आहेत. आता एक माजी मंत्री आहेत आपले आरोग्यमंत्री राधानगरीचे, त्यांची माहिती आपण दिलेली आहे. तर राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर, त्यांना 3 वेळा ज्यांचं हरवलं ते माजी आमदार केशबी पाटील, ते शरद पवार गटात होते.
मग उद्धव ठाकरे गेले आणि आता परवा अजित पवार गटात गेले. म्हणजे आता हा जो प्रकार झालेला आहे, कोणत्या प्रकारे ह्या महायुतीकडं सर्व लोक सत्तेच्या लालसानी यायला लागलेत. आणि ही जी सत्तेची लालसा आहे त्यांची, ही फार महत्त्वाची अशातला भाग नाही आहे. कारण यामधून हे जे सत्ता जी निर्माण झालेली ती कशासाठी झालेली आहे, तर आता ज्या निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, म्हणजेच महानगरपालिका आणि चांगल्या मलेदार महानगरपालिका आहेत ह्या, त्यानंतर जिल्हा परिषदा, तर ह्यासाठी हे लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येकजण म्हणतो किमान नगरसेवक द्या, नगराध्यक्ष द्या, जिल्हा परिषद सदस्य द्या, एखाद्या याचे आपलं सभापतीपद द्या, जिल्हा अध्यक्ष द्या, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष द्या, अशा अनेक प्रकारच्या मागण्या आता ह्या पक्षामधून केल्या जातील. आणि यामधून प्रत्येकजण म्हणून आपल्याच पक्षाचे जास्त लोक कसे येतील आणि आपल्याकडे जिल्हा परिषदा किंवा या महानगरपालिका कशा येतील यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. तर आता उद्या हे पक्ष जरी एकत्र असले तरी यामध्ये फाटाफूट होणं सहशक्य आहे. आणि आज हे दत्त सरकार जे आहे, हे दत्त अवचित सरकार, अवचित आलं आणि अवचित गेलं असा प्रकार होऊ शकतो. कारण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाजपचे कट्टर लोक फार कमी प्रमाणात आहेत. बाकीचे इनकमिंग जे आहे ते विविध पक्षातले, काँग्रेसमधून आले, राष्ट्रवादीतून आले किंवा एक शिवसेनेतून आले, अशा लोकांचे आलेले जे लोक आहेत तेच मिळून भाजपचं सरकार केलेलं आहे. पण आता भाजप स्वतःचं जी महती आहे किंवा स्वतःची सोबळ वाढवण्याचा प्रयत्न या बेरीच्या राजकारणातून करत आहे. आणि हे काय बरोबर नाही आहे, ही वस्तुस्थिती नाही. आता दुसरी गोष्ट, अजित पवार हे आता त्यांनी सगळं काही केलं, आपले आमदार खासदार त्यांच्या घराण्यामध्ये सगळे लोक झाले, आता ते आता बदलले. आता नाही तर रागीट स्वभावाचे होते अजित पवार, तर ते भडकणारे जे अजित पवार आणि एक बोलले काय चाललं आहे, हे काय कळतं का तुम्हाला वगैरे असं बोलणारे, ते आता सध्या एक शांतपणे बसलेले आहेत. आणि त्यांनी तर आता आपलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला ते नवीन स्वरूपामध्ये दिसू लागलेले आहेत. त्यांच्याकडं नियोजन, उत्पादन शुल्क, वित्त अशी जरी खाती असली मलेदार, तरी फायलीमध्ये जी टक्केवारी असते ती आता काही त्यांनी हद्दपार करून टाकली. म्हणजे त्यांना आता ते तशा पद्धतीचे लोकांपासून ते दूर राहिलेले आहेत. आणि परत असला फालतूपणा मी खपवून घेणार नाही किंवा कार्यालयामध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक दुसरं की बदल्याच्या राजकारण असतं त्याच्यामधून, तर ते म्हटले आता आम्हाला काहीच नको, तुम्ही अगदी एक व्यवस्थितपणे कारभार करायचा आहे असं त्यांनी मंत्रालयामध्ये सांगितलेलं आहे किंवा इतर सर्व सरकारी लोकांना सांगितलेलं आहे. पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सांगण्याचं कारण म्हणजे आपले यांनी हे असे का बदलले, शिवसेनेचे शिंदे असे का बदलले, राष्ट्रवादीचे अजित पवार असे का बदलले, त्याचं कारण म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की मला कुठलाही भ्रष्टाचार चालणार नाही, माझ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तुम्ही खाते जे आहे ते व्यवस्थितपणे सांभाळा आणि व्यवस्थितपणे हे करा, मला आमच्या सरकारवर, आमच्या भाजपवर कोणत्याही प्रकारचे शिंतोडे डाग वगैरे आले नाही पाहिजे. आणि त्यांनी तर परवा तसंही सांगितलं की आमच्या खात्यावर याच्यामध्ये मंत्री जर असा डागलेला असला, मंत्र्यावर जर आरोप केलेले असले तर त्या मंत्र्याला आम्ही मंत्रिमंडळात ठेवणार नाही आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर भाजप हा स्वबळावरच प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे. आणि आपले जे दोन लोक आहेत त्रिमूर्ती सरकारमधले, कोणते तर बाराशी या सरकारमधले, त्यांना एक दाबून ठेवून म्हणजे आपल्यापेक्षा वरचढ होऊ न देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीने हे सरकारचं राजकारण चाललेलं आहे. आणि त्यामधून पुढं काय होतं हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.